हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर राजश्री मराठीनं काही दिवसांपूर्वी एक नवा शो तुमच्या भेटीला आणला होता, ज्याचं नाव आहे सुपर रिलेशन्स. सुपर रिलेशनच्या या नवीन भागामध्ये आता आज दोन मैत्रिणींची जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर या दोघींबद्दल जाणून घ्यायला जितकी मी एक्साइटेड आहे तितक्याच त्यासुद्धा एक्साइटेड आहेत मला सांगायला त्यांच्याबद्दल. स्वागत करूया अभिनेत्री माधवी निमकर आणि तिची बेस्ट 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 फ्रेंड तन्वी पालव. खूप स्वागत तुमच्या दोघींचं राजश्री मराठीमध्ये. बरं सुंदर दिसताय दोघी, मस्त दिसताय. हे कॉम्बिनेशनच भारी आहे, साडी आणि वन पीस ड्रेस. ऍक्च्युली आम्ही विचारून घालतो, म्हणजे ती ऑप्शन्स ठेवते काही सोबत. आणि मी ऐक ना माधवी मला म्हणाली होती ती साडी नेसणार आहे आणि मी तिला म्हटलं नाही आज यावेळेला ना मला साडी नाही नेसायची आणि वी एंडेड अप वेअरिंग दिस. I don't know how we ended up doing that. आणि नंतर ती ऐक ना मग हे कसं दिसतंय बघ ना, ते कसं दिसतंय बघ ना, मग तू सांग ना जरा लक्ष देऊन मला सांग ना मी काय घालू. मग ते जे सांगितलं तिने ते नेसली ती साडी. ती त्याच्यामध्ये पण चॉईस होता, मग ही साडी नेसू का ती नेसू. मग ते विचारून तिने मग हेच कानातले का हे कानातले. ती मला आधी खूप त्रास द्यायची, आता तरी मी अशी जरा व्यवस्थित येते. अदरवाईज आय हॅज टू बी दिस झल्ली आणि ही अशी पूर्ण नट्टापट्टा आणि शी इज कॉन्स्टंटली लाईक दॅट. म्हणजे ती अशी नेहमी अशी सुंदर मेकअप आणि लिपस्टिक आणि हेअरच आयर्न करणार आणि छान कपडे घालणार, गळ्यात एक असतं कानात एक असतं आणि मी अशी आंबाडा बांधून एक टी शर्ट, लूज टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, व्हेरी व्हेरी बॅगी क्लोथ्स आणि असे घालून येते. पण आय एम ओके. ती मला असं जरा जरा लिपस्टिक लावूया ना, जरा जरा हे करूया ना तुला, जरा जरा सारीज आय लव्ह वेअरिंग, पण दॅट इज फॉर ओकेजन. असं मॉल बिलला जायला कोण तयारी करून जातो. माधवी हीच हो हीच आजही अशीच जाते, मी आजही तशीच जाते. आंबाडा आवडतो मैं अपनी फेवरेट हूँ. नाही पण बिफोर मूविंग आपला मेन इंटरव्ह्यू कडे मला सांगा की मैं हिरोईन हूँ हे कोण आहे दोघींपैकी? ओहो प्लीज हँड्स डाऊन ही आहे, हँड्स डाऊन. हा प्रश्न इनव्हॅलिडच आहे आमच्या रिलेशन. आय डोंट थिंक इट्स व्हॅलिड. आणि उलट ते आमच्यात ना खूप बरं आहे. आम्ही तसं बघायला गेलो तो एकाच फील्डच्या, आणि तसं नाही सुद्धा. कारण की ती नाटकात काम करते, ऍक्टिंग छान करते, पण तिचा मेन फोकस कथ्थकवरती आहे तरीही. आणि मी पूर्णपणे ऍक्टिंगमध्येच असल्या कारणाने तरी आमच्या दोघींच्या मध्ये असं काहीच होत नाही की आपण सेम काहीतरी करूयात का, मग तुझं तसं आहे तर मग माझं असं असलं पाहिजे. आय डोंट थिंक देयर इज एनी कंपॅरिझन. नो कंपॅरिझन. एक गोष्ट मला, मी आज जाहीरपणे, असं कधी इंटरव्ह्यू झाला नाहीये, मी जाहीरपणे अशी एक गोष्ट बोलते की तन्वी माझी एकमेव अशी मैत्रीण आहे जिला यु नो गुणदोषांसकट स्वीकारणं काय असतं ते तिला माहिती आहे. आणि मी जशी आहे, म्हणजे तिला माझ्यातले मायनस पॉईंटही माहिती आहेत, प्लस पॉईंटही माहिती आहेत, सगळं माहिती आहे तिला. पण तिचं प्रेम तुसभर कमी नाही झालंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकींसोबत असताना एक वेळ असे टाइमपास म्हणून एकमेकींबद्दल खेचू वाटेल तसं बोलू, बट आम्ही एकमेकांच्या, तू जर तिच्याबद्दल जरी काही बोललीस तरी माझं डोकं इतकं फिरेल किंवा तिला इट्स वाईस वर्सा ना. आणि असं असायला हवं. आणि माझ्या विरुद्ध एक वाक्य ऐकून घेऊ शकत. माझं मुळात मैत्रीचं मला असं वाटतं की प्रत्येक माणसात त्या गुणदोष असतातच, तर मैत्रीतच हे होऊ शकतं की आपण त्या माणसाला, नाही तर मैत्रीचा काय उपयोग नाही. राईट. म्हणजे इफ यू आर स्पेंडिंग टाइम विथ देम ओनली इन देअर गुड फेजेस देन इट डझंट मेक सेन्स ना. ज्या वेळेला त्या माणसाला आपली पिढी मला असं वाटतं अशी आहे की ती आपण आईबाबांच्या अगदी इतके पण क्लोज नव्हतो की वी वुड गो अँड डिस्कस एव्हरीथिंग अबाउट वॉट एव्हर इज हॅपनिंग इन आवर लाईव्स. तर आपल्यासाठी मित्रमैत्रिणीच महत्त्वाचे असायचे ज्यांच्याबरोबर आपण सगळं शेअर करायचो. म्हणजे आय स्टील रिमेंबर ज्या वेळेला आय वॉज गोईंग थ्रू अ बॅड फेज इन माय लाईफ, आय रिमेंबर माय मदर सेइंग, माझी आई असं म्हणाली होती की मला तुझी काळजी नाही की यू हॅव अ गुड सेट ऑफ फ्रेंड्स. तिचं हे वाक्य माझ्या मनात इतकं, माझ्या डोक्यात इतकं बसलं आहे की मला असं वाटतं मैत्रीतलं हे एकमेव नातं आहे की जे कसंही असलं तरी तुम्हाला स्वीकारावं लागतं. म्हणजे मला असं वाटतं की तो बेसिक रूल असला पाहिजे एका मैत्रीतला, एक्सेप्टन्स. की म्हणजे मला आणि अजून एक गोष्ट वाटते की ती समजा काही चुकीचं करत असेल तर मी सगळ्यांदेखत तिला नाही सांगणार, त्यावेळेला तिला मी फुल सपोर्ट करेन, तू कर, तू बोल, पण बाजूला घेऊन मी तिला सांगेन हे बघ पण तू हे जे केलंस ते मला असं वाटलं की चुकीचं आहे. पण लोकांसमोर मी तिला चुकीची नाही ठरवणार किंवा मी तिला असं नाही करणार. त्यावेळेला मी तिला प्रोटेक्ट करणार, मी तिला सपोर्ट करणार. आणि फॉर एंड ऑफ द डे मला असं वाटतं
चूक बरोबर काही असो, ती खुश जर असेल तर तिला सातखून माफ आहे असं मला तिच्या बाबतीत माफ आहे. Okay. असं तिला मला तिच्या बाबतीत वाटतं. येस, पण जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, माधवी कधी झाली ही ओळख आणि ही मैत्री कधीची आहे, कधीपासूनची आहे? मी सांगणार हे तर मला मी सांगणार मी आहे. जस्ट तुला म्हणणार बापरे, होते ही story की आहे, हे I think. तन्वी सांगणार आहे आणि हे साधारण मी सुरुवात करते इथे ठेवायला, म्हणजे तिचं ते सांगून होईल, कारण की मी हे ऐकलंय खूप वेळा. long story माझं आहे. असं होतं की अगं तू त्या कोण ती व्यक्ती मला ओळखते नाही, त्यांना काय सांगते माझी ओळख, मग मी प्रेग्नंट होते आणि मग मी ही मदत केली, मग नाही नाही ते नाही, आय एम सेइंग फर्स्ट मीटिंग. नाही नाही फर्स्ट तुम्ही कधी मीटिंग, भेटला? फर्स्ट पहिली मीटिंग. मीटिंग माझी फुलणारी मैत्री सांग. करेक्ट, माझी सिरियल चालू होती झी मराठीवरती, जावई विकत घेणे आहे, आणि ती सुरू होऊन आय थिंक एक 6-1 महिने झाले असतील, आणि त्याच्यानंतर सडनली माझी एक बहीण इंट्रोड्यूस झालेली त्या सिरियलमध्ये, आणि आम्हाला माहिती होतं की माधवी निमकर येणार आहे सिरियलचं शूटिंग करायला, आणि आय हॅव अ टेंडन्सी, आय एम अ व्हेरी फास्ट ड्रायव्हर. मी अशी खूप फास्ट ड्राईव्ह करते. इट्स नॉट रॅश बट आय एम अ बेसिक फास्ट ड्रायव्हर. आणि माझ्यासमोर एक गाडी आहे पांढऱ्या रंगाची, स्विफ्ट डिझायर. करेक्ट, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर आहे, जी ना अशी खड्ड्यात अशी रमत गमत चालली आहे ती. तर मला इतकं इरिटेट होत होतं, आणि आय एम नॉट अ पर्सन हू हॉन्क्स, मला हॉर्न वाजवायला अजिबात होतं. तर मी असं बाजूनी जम करून गाडी घेऊन गेली माझी, आणि तिला तिथे माझी गाडी दिसली वाटतं. आणि त्यावेळेला ना थंडी होती आणि विंटर्स आय डोंट रिली लाईक, मला ना असं माझी बॉडी खूप वॉर्म लागते, म्हणून मी ना एका अशी कोपऱ्यात मेकअप रूममध्ये स्वेटर घालून अशी एकदम बसले होते, लिटरली अशी मांडी घालून अशी बसलेले. आणि माझं रेग्युलर शूट होता, आय वॉज व्हेरी टायर्ड. म्हणजे मी कांजूर मार्ग होऊन गाडी चालवत होता आय थिंक, नाही त्यावेळेला नव्हता, ते नंतर झालं. पण मी अशी येऊन बसले होते आणि आय वॉज व्हेरी टायर्ड. आणि देन कम्स दिस पर्सन, ज्याच्याकडे एक मोठं कार्ट आहे असं एक, ते आलं. बास्केट नाही, बास्केट नंतर, त्याच्यानंतर अजून एक काहीतरी पिशवी आली, म्हणजे पिशवी म्हणजे अशी बॅग असते ना, डफल बॅग टाईप, ती आली. त्याच्यानंतर एक बास्केट आलं, त्याच्यानंतर डबे आले, त्याच्यानंतर फळांची एक पिशवी आली. हा एंट्री बघा, एंट्री आहे ही ग्रीन रूम मधली. हे सगळं आलं, आणि हे सावकाश एक मुलगा आणतोय, एकदम सावकाश, निजाम. हो, खूप गोड होता तो पण, ही इज टू बी तिचा बॉय. आणि तसं शांतपणे एक 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 गोष्टी आणतोय. कट्टू धाम डुम डुम धाम डुम धाम धाम आवाज करत एक मुलगी येऊन बसली. हे तुझीच गाडी होती ना, आणि ती कॉन्स्टंट बोलत होती, ती थांबलीच नाही. तुझीच गाडी होती ना, मला अय्या तू अशी पण किती छान दिसते, तू सिरियल मध्ये अशी दिसते, तुझे केस असेच आहेत का, म्हणजे स्ट्रेट, मग तुझी टिकली अशी, मग तुझी साड्यांचा रंग असं तसं. ती सगळा रिसर्च करून आलेली माझ्याबद्दल, आणि तिला माझ्याबद्दल सगळं माहिती होतं फॉर सम स्ट्रेंज रिझन. आणि मी ना एवढंच रिॲक्ट करत होती. आय एम ऑल्सो व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन, पण ती माझ्या वरची आहे. हाय, माझी इथे एनर्जी आहे आणि हिची इथे एनर्जी आहे, आणि ती चालू आहे. मला मेकअप करायला बोलवलं, तिने बघितलंय मला कोणीतरी मेकअप करायला बोलवलंय. ती कॉन्स्टंट, म्हणजे तिचा हर लिप्स आर मूव्हिंग ओनली कॉन्स्टंटली, बडबड 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 चालू आहे. आणि मी उठले, आणि आपण असं असतं ना की आपल्याला असं इन्सल्टिंग वाटतं ना की एखादा माणूस बोलतोय आणि आपण निघून जातोय. तर मी तिच्याकडे ना असं हां ओके अच्छा, मग मी वळायची, मग ती परत घ्यायची वळायची, मग परत वळून हां, परत 4 पावलं पुढे परत ती काहीतरी बोलते. हां, मी दरवाजा उघडून अशी उभे होते. अच्छा अच्छा बरं ठीक आहे ओके, मी जरा ते हां आता मी सांगितलं, ही आमची पहिली भेट. ठीक आहे, ही आमची पहिली भेट. त्याच्यानंतर ही सेटवर आली. आय स्टील रिमेंबर शी वॉज वेअरिंग दिस येल्लो कलरचा ड्रेस, आणि तेव्हा ती प्रेग्नेंट पण होती. तर नोबडी न्यू अबाउट हर प्रेग्नन्सी, मी बोलू शकते. तर तेव्हा ती प्रेग्नेंट होती, पण शी वॉज वेअरिंग दिस ब्युटिफुल येल्लो ड्रेस, हेअर एकदम छान, से कॅट आईज, इतके गोड डोळे तिचे, लिपस्टिक वगैरे इतकी सुंदर बनवून ना ती अशी सेटवर आली. व्हेरी व्हेरी वॉर्म पर्सन. आणि आमचा ना बिकॉज ही अशी एक बहीण इंट्रोड्यूस झाली आहे, तर आमचा एक इमोशनल सीन होता.
छान लांब सडक 3-3.5 पानाचा असा छान मोठा सीन होता आणि छान त्याचं ब्लॉकिंग वगैरे केलं होतं. पण आय विल नेव्हर फॉरगेट दॅट सीन. कारण तिने ज्या पद्धतीने नंतर तिने तो इमोशनल सीन इतका कमाल केला ना, मला तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट एका वेगळ्याच लेवलला गेला. तिची सेटवरचा तिचा प्रेझेन्स, तिचा ऑरा, तिची वॉर्मथ, द वे शी वॉज ग्रीटिंग पीपल, येऊन कॅमेराच्या पाया पडणं, म्हणजे ती एक म्हणतो ना आपण एक खूप ती जे काम करते ना त्याच्याबद्दल ती खूप पॅशनेट आहे. आणि तिला बघून असं वाटतं की तिला खूप त्या गोष्टीचा शी रिअली रिस्पेक्ट्स इट अ लॉट. वर्क तर एव्हरीबडी वर्क्स हार्ड टू गेट वेर एव्हर दे वॉन्ट टू रीच. पण ती ज्या पद्धतीने त्या गोष्टीला जपून त्याचं छान हे करते ते बघून मला खूप तिच्याबद्दल आदर मुळात पहिला निर्माण झाला. आणि मग त्याच्यानंतर काय आंबेच काप, मग फळच कापून दे, मग प्रेग्नेंट असताना माझ्यासाठी डबे घेऊन यायची, मला फोन करून विचारायची तू भात खाणार ना, फक्त माझ्यासाठी भात लावायची. आणि मग सेटवरती माझ्यासाठी चपाती, भाजी, कोशिंबीर, भात, आंबा वगैरे. म्हणजे मी तिचे डोळे नाही काय म्हणतात डोळे पुरवायला पाहिजे, तीच उलट माझ्यासाठी असे डबे वगैरे घेऊन यायची. अजून एक किस्सा म्हणजे मला नॉट अ लॉट ऑफ पीपल नो दिस साईड ऑफ माधवी. कारण तिला नेहमी असं शालिनी आणि काहीतरी असं नेगेटिव्ह गोष्टी करताना तिला करेक्ट एक्झॅक्टली तिला ती म्हणजे किती नाही म्हटलं तरी लोकांना बघताना असंच वाटतं ना की ती पर्सनॅलिटी आपण तशी परसिव्ह करतो ना स्क्रीनवर दिसताना, पण ती त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. म्हणजे तिचं असं 9 महिन्याचं प्रेग्नेंट असलेलं ते बाळ पोटातलं, त्याच्यात मी आजारी पडले होते खूप आणि मला आय कुड नॉट ड्राईव्ह बॅक होम. कारण मला खूप ताप आला होता. मडला आम्ही शूट करत होतो. तर कुठली प्रेग्नेंट बाई एका ताप असलेल्या मुलीला स्वतःच्या जवळ जरी बसवेल, ठीक आहे, आणि नॉट बिकॉज म्हणजे असं आपण करतो का इन्फेक्शन, कारण शी हॅज टू प्रोटेक्ट हर. आणि एकदम 9 महिन्याचं बाळ आहे ग, असं नाही की आत्ता 3-4 महिने झाले. त्याच्यात ती मला गाडीत स्वतःच्या बाजूला बसवून ती मला घरी घेऊन गेली, रात्री घरी घेऊन गेली. आमचं शूटिंग 12ला वगैरे संपलं असेल, त्याच्यानंतर 1 वाजता जाऊन तिने घरी जाऊन माझ्यासाठी चपाती आणि भाजी बनवली, वरण भात बनवला, मला ते जेवू घातलं, मला रूममध्ये झोपवलं ब्लँकेट वगैरे टाकून. मग ती जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी तिचं सकाळचं शूटिंग नसायचं, माझं असायचं, मला जायचं म्हणून तिने मला पोहे डब्यात बनवून दिले आणि मग मला शूटिंगला पाठवलं. म्हणजे दिस इज द आणि त्यावेळेला आमची मैत्री एवढी फुललेली, डिड नॉट फ्लरिश दिस मच. आत्ता तिने माझ्यासाठी नाही केलं तर मला असं वाटतं की ते मैत्रीला नाही केलं तर बघ. नाही पण तिचे सगळे तसे लाड मला माहिती, तिला काय तिने माझे खूप लाड पुरवले. किंबहुना ती शी इज ऑलवेज बिन आय हॅव बीन हर एल्डर सिस्टर खरं तर इन टर्म्स ऑफ मॅच्युरिटी. तिला ती मी अग्री करते, मी माझी तिच्याबरोबर मैत्री. पण ही माझी, दिस इज माय इंट्रोडक्शन अबाउट हर. शी इज दिस पर्सन हू इज द मोस्ट वॉर्मेस्ट पर्सन, हू टेक्स हर वर्क एक्स्ट्रीमली सिरियसली आणि वर्क्स रिली हार्ड फॉर इट. छोट्या छोट्या गोष्टींचं तिला त्याची जाण आहे की आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांना आपण कसं रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, किती वॉर्मथ असली पाहिजे, कसं वातावरण आपण ठेवलं पाहिजे सेटवरचं. सिनियर ज्युनियर ती काहीही बघत नाही. कुठल्याही आलेल्या व्यक्तीला ती तितक्याच प्रेमाने आणि तितक्याच आपुलकीने त्यांच्याशी. माधवी, तिने सांगितलं की ती फर्स्ट इम्प्रेशन किंवा ती सुरुवात कुठून झाली या मैत्रीची. मला सांग, तुझ्यासाठी काय होतं तिचं फर्स्ट इम्प्रेशन, आणि आत्ता जी खुललेली मैत्री आहे, हा इतका घट्ट बॉन्ड होईल हे तुला पहिल्या भेटीत वाटलं होतं का? पहिली गोष्ट ना, माझा स्वभावच मनमिळाऊ आहे. ओके, सो माझं कोणाशी पटत नाही असं होत नाही, माझं सगळ्यांशी पटतं. पण माझ्या या अति मनमोकळेपणाचा, किंवा तू जी आत्ता म्हणाली ना तन्वी की लहान मोठं किंवा सिनियर ज्युनियर कोणी बघत नाही, पण कुठेतरी ना मला आता कळायला लागले की समोरची व्यक्ती टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागते. सो मला थोडं आता त्याच्या बाबतीत स्ट्रिक्ट व्हावं लागलं. तर माझी इच्छा नव्हती, म्हणजे सिनियर ज्युनियर मी सुद्धा तिला सांगितलं की नॉट एव्हरीबडी इज द सेम ना. प्रत्येक माणूस तू जसं जितक्या ह्याने वागतेस त्या
म्हणजे तू जितकं देतेस, ऑफकोर्स शी इज अ गिव्हर, पण तेवढंच मिळेल असं नाही आहे. अपेक्षाही नाही करू आपण कोणाकडनं काही मिळायची, पण एक बेसिक असतं ना, ते पण नाही. यू कांट टेक समबडी फॉर ग्रँटेड ऑर टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस पर्सन जस्ट बिकॉज ही इज बीन नाईस टू यू ऑर शी इज बीन नाईस टू यू, राईट? सो मला ते तिला नेहमी समजावं असं वाटतं की तू पीपल स्टार्ट टेकिंग हर ॲडव्हान्टेज, मग तिला ग्रँटेडच करतात. माझं नुकसानही झालंय त्याच्यामुळे, कारण की मी कोणाला तसं ट्रीट नाही करत ना. सो त्याच्यामुळे तर सांगायचं तात्पर्य, ही मला ज्या वेळेला भेटली, माझं सगळ्याच मैत्रिणींसोबत किंवा सेटवर सगळ्यांशीच जुळायचं. म्हणजे माझं भांडण हा प्रकार नाही माहीत मला ना समहाऊ कुठेतरी एक ती देवाने काय शक्ती दिली मला माहीत नाही. मला त्या व्यक्तीच्या नुसार त्याच्यासोबत तसे रिलेशनशिप ठेवायला येतं. हे समोरची व्यक्ती कशी आहे, ओके, मग ते कंगोरे कळतात, हे मायनस आहे हे प्लस आहे, मग मला माहिती आहे मी सेट झाले आता या व्यक्तीशी कसं वागायचं आहे. सो मला हे माहिती आहे. पण ह्याचा हिच्याशी माझं असं झालं की सुरुवातीला मुळातच मला एक प्रेशर होतं की मी नवीन सेटअपमध्ये चालली आहे, सिरियल ऑलरेडी सुरू झालेली, सेट सिरियल होती, ऑलरेडी कॅमेरारी झालेली होती. किती म्हणतो कसं असतं, एक ग्रुप झालेला असतो, एक फॅमिली असते, त्यात नवीन येणारी व्यक्ती म्हणतात कोण असेल, कशी असेल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. आणि माझं असं असतं की नाही, आपण गेल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे आपल्यातलीच आपल्यातली. सो आणि हे मी मुद्दाम नाही करत, हा माझा स्वभावच आहे. सो त्याच्यामुळे मी पहिल्या दिवशी जेल झाले, पहिल्याच दिवशी. आणि एक माहीत नाही मला तन्वीबद्दल एवढी, तर खरं तर मग माझ्या सगळ्यांची चांगली घट्ट मैत्री व्हायला पाहिजे. तिला भेटल्यावर मला प्रचंड पॉझिटिव्ह वाटतं. तिला भेटल्यावर मी खूप खुश होते. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं रिलेशनशिप असो, प्रेम असो किंवा मैत्री असो, नातं असो, नातेवाईक कोणीही असो, त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला किती छान वाटतंय, तुम्ही तुमचं दुःख विसरताय का, या गोष्टी खूप मॅटर करतात. अगं मी घरातून निघतानाच मी तिला बोलले की तन्वी तुझ्यासोबत मला 4-5 दिवस घेऊन जा ना कुठेतरी, बोलले की नाही तुला. सो मला तिला भेटल्यावर ना मला सगळं विसरायला होतं, काय दुःख असेल काय असेल. आणि अजून एक मला आवडतं, जसं ती म्हणाली ना, वयाने मी जरी मोठी असली तरी ती प्रचंड मॅच्युअर्ड आहे. ती खूप हुशार मुलगी आहे, फोकस्ड आहे आणि टॅलेंट आहे तिच्यामध्ये प्रचंड. म्हणजे ती डान्स करत असेल स्टेजवर तर मला नाही दिसत दुसरं कोणीच, मी तिच्याकडेच बघते. आणि त्याच्यामुळे काय झालं, ती मॅच्युअर्ड असल्या कारणाने ना बऱ्याचशा माझ्या प्रवासामध्ये ना ती मला चांगल्या गोष्टी गाईड करत आली. तिच्याकडे ही एक शक्ती वेगळी आहे, ती ना माणसांना लगेच ओळखते. भेटायची गरज नाही आहे तिला, भेटायची गरज नाही. माझ्यासोबत कोणी फोटो टाकला असेल, कोणी काय असेल, तर त्या माणसाला ती ओळखते. आणि तिने खूप वेळा असं केलंय की तिने ना सांगितलेलं आहे मला की अरे ही मैत्रीण आहे का तुझी, किंवा हा मित्र आहे, ही मैत्रीण आहे, हे मला ना ह्यांच्याबद्दल जरा थोडंसं ना वाटतंय, बी केअरफुल. आय नेव्हर टेल हर टू नॉट टॉक टू दॅट पर्सन. मला असं वाटतं की मी तिला वॉर्न करावं की मला, कारण तिचा स्वभाव तसा आहे ना ग, तिला कळत नाही, ती वेंदळ्यासारखी सगळ्यांना देत राहते. सो शी डझंट नो वेअर टू स्टॉप. आणि इट्स अ ब्लेसिंग आय एम सेइंग. म्हणजे ते चांगलाच स्वभाव आहे हा. मला तो स्वभाव तिचा कधीच नाही बदलणार मी, किंवा मी असं कधीच नाही म्हणणार की हे तुझं बरोबर नाही आहे यार. खूप चांगला स्वभाव आहे हा. पण कुठे थांबावं हे तिला कळत नाही आहे ना, नाही कळत आहे. मग मी आहे ना, म्हणून कदाचित देवानी मला ह्याच्यासाठी तिच्या आयुष्यात पाठवलं असेल. ज्या वेळेला तन्वी माझ्या आयुष्यात आली ना, तन्वीने मला खूप चांगला गायडन्स केला. तिने मला ना रेड फ्लॅग्स पण सांगितले होते की माधवी बी केअरफुल, बी केअरफुल. पण मला काय तन्वी काय ग असं करते ग तू, नाही चांगलं आहेत ग ते, चांगलं आहे हे, चांगलं आहे. माधवी नाही, माधवी ऐक माझं, तन्वीला तू ना अति करतेस कधी कधी. तर मी काय अर्थ कसं बघत असतील ना त्यांना कळलं मला काय करायचं त्याच्याशी कळून. तर तसं झाल्यानंतर मग ज्या वेळेला असं अशी वेळ येते ना, तन्वी तुला माहितीये का असं झालं, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं मी कुठे कधी. आणि आय रिमेंबर, माझी मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे मला कुठे गाडीत इथे बसलो होतो आपण या ठिकाणी खाली वगैरे असं मी सांगते तुला, मी बोललेलं अलर्ट केलं होतं. म्हटलं तुला कसं कळतं ग सगळं आधीच. तर मी, आणि आता तर मी इतकी ब्लाइंडली तिच्यावर विश्वास ठेवते. म्हणजे माझं असं होतं की तन्वी तुला काय वाटतंय, तू सांगशील ते आपण बघूया, म्हणजे काय करू मी अशा बाबतीत. तर ती मला गाईड करते. म्हणजे मला असं होतं कधी कधी का मी मूर्ख मुली, म्हणजे माझं जे काही जे काही माझं नुकसान झालेलं आहे ते तन्वी माझ्यासोबत होती. की तन्वीला मी विचारलं असतं, तन्या काय यार सांग ना जरा, तर मे बी तिने ते मला अलर्ट केलं असं मी नाही झाले. आणि सो बट आय एम ब्लेस्ड की आजही ती माझ्यासोबत आहे. आणि मे बी तिच्या त्या सहवासातनं मध्ये मध्ये आम्ही भेटायचो ना,
त्याला ती खूप समजवायची. सो मला असं वाटतं की खूप साऱ्या चुकीच्या गोष्टींपासून, नुकसानांपासून मी वाचली आहे. आय एम ब्लेस्ड. नो बट इट्स नॉट समथिंग, हे दिस इज वॉट फ्रेंडशिप इज ना फॉर मी. मला असं वाटतं हीच तर खरी मैत्री. पण ऍक्च्युली ना ते आपली मैत्रीण आपल्याला सांगत असते, नो डाऊट इन दॅट. पण आपण ते ऐकून अप्लाय करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. नाहीतर बोलणारा माणूस समोरचा बोलत बसेल आणि अप्लाय करायचं की नाही शेवटी समोरच्यावर. एक्झॅक्टली. आणि आमचा प्लस पॉईंट काय माहितीये का तुला, मी हिच्याबद्दल तेवढंच कॉन्फिडेंटली सांगू शकते आणि तीही मला तेवढंच कॉन्फिडेंटली सांगू शकते. काय तक्रार असेल ना आमची, फोनवर झाडेल तसं किंवा फोनवर बोललीये किंवा घरी जाऊन बोललीये, पण ती कुठल्या तरी सेटवर आहे आणि कोणीतरी तिला माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं काहीतरी बोललं किंवा काय, तर ती कुठलाच विचार न करता तिथल्या तिथे तो शब्द खोडून काढेल की हॅलो नाही हा, असं डायरेक्ट ती. म्हणजे ती इट इज लव्ह. मला म्हणायचंय प्रेमाचं डेफिनेशनच हे आहे. कारण की तुम्ही सोबत असताना हाय हाव यू किंवा गोड असताना त्यावेळेला तुम्ही जे वागता, म्हणजे माणूस कसा ओळखावा, मैत्री कशी ओळखावी, नातं कसं चांगलं आहे हे ओळखावं, सोबत चांगलं रिलेशनशिप असताना सगळेच छान वाटतात ग, सगळ्यात सुंदर आहे आणि सगळंच छान वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाता म्हणा किंवा फ्रेंडशिप कधी कधी दूर आवते, त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीच्या मागं काय बोलता, बरोबर, तिथे कळतं की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. खरंय. आणि हे मी हिच्या बाबतीत आंधळेपणाने सांगू शकते की तन्वी माझ्या बाबतीत एक शब्द ऐकून घेणार नाही. दॅट्स ट्रू. आणि तिलाही माहितीये की माझ्या बाबतीत तसं कोणी काही फार बोलणारच नाही, पण तरी सुद्धा नाही बोळीये मी. ओके. पण ती मुवमेंट एक अशी यावी लागते ना की आपल्याला कळतं की ही नाही लावली आहे, मॅट आहे. ओके. ही माझी मैत्रीण आहे किंवा एक बॉन्ड आहे जो घट्ट होण्यासाठी ती एखादीशी मुवमेंट किंवा तो अनुभव यावा लागतो जेव्हा कळतं आपली व्यक्ती आपल्यासाठी उभी आहे. मला सांगा ती मुवमेंट या वर्षाच्या जर्नीत कोणती होती? ह्या वर्षाच्या जर्नीत नाही, ओव्हरऑल. म्हणजे ना आम्ही तसं भेटतो खूप कमी. म्हणजे तसं होते, ती तिच्या कामात व्यस्त असते, माझं चाललेलं कामात व्यस्त असते. नाही तू पण असते डार्लिंग, आम्ही दोघेही कामात. आणि त्याचा मग जरी फ्री असलो तरी वेळा मॅच होत नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा भेटतो what she means is I think what made me very very close to her that moment you're asking, मला असं वाटतं की रुबेनमुळे आम्ही आणि जास्त जवळ झालो. रुबेनचा म्हणजे आमची हे तर खूपच कमेंडेबल आहे. तिने आय थिंक माझे डेट्स थोड्याशा इकडे तिकडे होत असतील, पण मला असं वाटतंय आम्ही एक 17 का 18 जानेपर्यंत आम्ही शूट करत होतो आणि 27 जानेवारीला तिने रुबेनला जन्म दिलाय. अगदीच 10-12 दिवसात. मग इतके दिवस आम्ही शूटिंग करत होतो आणि मग रुबेनचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेला तिने केलेला मला फोन आणि मग ती दोज मोमेंट्स ना वेअर आय थिंक मी जास्त जवळ म्हणजे मला आपण म्हणतो ना की मावशीला खूप काळजी असते, मावशी दुसरी आई असते ना, साधारण तसंच काहीसं झालं माझं. आय वॉज व्हेरी क्लोज टू रुबेन आणि मी खूप त्याच्यामुळे आमच्या कदाचित. आणि काय होतं सिरियल संपल्यावरती डिस्कनेक्ट होतो आपण सेटवरती, किती छान फ्रेंडशिप असते 100%. कुठल्याही प्रोजेक्ट नंतर ती थोडीशी तसं तो आहेच, ती गोष्ट होतेच, ती खूपच नॅचरल गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की आमची सिरियल संपल्या रुबेनचा जन्म झाला आणि रुबेनचं असणं आणि मग त्याच्यानंतर तिची ती मदरहूडची प्रोसेस ती सगळी मी सगळी अनुभवलेली असल्यामुळे मला असं वाटतं दोज वर लिटल मोमेंट्स. कारण की रुबेनला बघायला येणारं पहिली कोणी व्यक्ती असेल तन्वी आणि स्नेहाताई. पहिल्यांदा बाळाला बघायला ती ओढी ती वाटायचीच नाही ग प्रेग्नेंट, कोणीच नाही. कोणाला 7व्या महिन्यात डोहाळजेवण केलं होतं ना आई बाबा. सविताताई तिच्या हे पुरवायचे डोहाळे. म्हणजे आम्ही सेटवरती ना शिट्टीचं लाडू बनवून आणले होते त्यांनी. मग तिला जे हो सविता आमच्या आई आमची आई दाखवलेली ना सिरियल मध्ये. सो आम्ही शूटिंग करायचो ना एकत्र. मग तिला काय आज खरवसच खायचं, मी खरवस मागूया, खरवस याच हेच खायचं असं तिचं डोळे. खरंच डोळे पुरवले. आणि मला भेटल्या होत्या आता स्टार प्रभात, तर म्हटलं सविता ताई मला सगळे दिवस आठवत आहे ते. हा शिट्टीचे लाडू आठवतात. मग फोडणीची पोळी करून आमच्या सेटवरती सॉलिड जेवण म्हणजे लंच यूज टू बी असं एक स्प्रेड, एक प्रॉपर इव्हेंट. हो कारण कोशिंबीर आणायची, आंबे प्रत्येक जण घेऊन आंबे असे ठेवायचे, आंबे खायला आम्ही बसायचो फक्त चक्क शूटिंग थांबवून.
डिरेक्टर पासनं सगळे. मला असं वाटतं आपले जे DOP होते ते चिकन ही टू गेट फूड, चिकनचा डबा असायचा त्यांचा. प्रत्येकाची आपली आपली एक हे होती. शी यूज टू गेट एंटायर पोळी भाजी आणि कोशिंबीर. तिचा तो बॉय कापत बसला हसायचा कोपऱ्यात निजाम, त्याला माहिती. आणि स्नेहा रायकर, स्नेहाताई शी यूज टू गेट प्रॉन्सचा पुलाव. आणि सचिन दादा आणायचे गोड वरण. हे त्यांचं ठरलेलं होतं प्रत्येकाच्या डब्यातलं एक 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 असं काय काय. पण तिने आता रुबेनचा उल्लेख केला आणि रुबेन नंतर तो क्लोजनेस वाढला. खरं तर त्यानंतर म्हणजे हार्मोनल चेंजेस म्हणा, त्याच्यामुळे येणारी चिडचिड म्हणा, किंवा ती सगळी माझ्यावर ते ती फेज असते की एक साईडला एन्जॉय करणारे मुवमेंट पण, दुसऱ्या साईडला एक कुठेतरी चिडचिड पण असते की एक वर्किंग वुमन जरा ब्रेक घेते. हे सगळं होतं. तर मला सांग माधवी, त्यावेळी तन्वीचा तो सपोर्ट किंवा ते एक आपल्याला सांभाळून घेणं मैत्रीण म्हणून कसं होतं? तू आता विचारलंस ना, मला आठवलंच ते. तुला आठवतंय आपण इनऑर्बिट गाडीत बसलो, मॉलच्या इथे बसलो होतो गाडीत, आणि ना मला फ्रस्ट्रेशन आलं होतं खूप की ते कसं होतं की आफ्टर डिलिव्हरी. आणि माझं असं झालं होतं की मला परत माझं टार्गेट होतं, परत बारीक व्हायचं, परत योगा करायचं, परत फिट व्हायचं आपल्याला. बट कुठेतरी ना पोस्ट डिलिव्हरी थोडंसं ते होतं, स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, काय होणार आहे कळत नाही. त्यावेळेला मी तिला फोन करायचे. आणि एकदा मला आठवते गाडीत बसून मी जोरात रडले होते गाडीला. मलाही आठवते. मला पण आता तू जेव्हा विचारलंस काम डाऊन केलं. त्या तिने मला खूप काम डाऊन केलंय, खूप काम डाऊन केलंय. आणि तसं फार वेळ तशी आली नाही, कारण की 1.5-2 वर्षात असताना मी परत कामाला वगैरे सुरुवात केली. आणि ऑफकोर्स मी इथे मेन्शन करेन की या सगळ्या प्रोसेसमध्ये, म्हणजे रुबेन असताना किंवा रुबेनच्या आधी किंवा रुबेन झाल्यानंतर जास्त करून सगळ्यात मोठा सपोर्ट जो मला मिळाला तो रुबेनच्या वडिलांचा, विक्रांतचा. कारण की आज मी जी काही सक्सेसफुल इथे आहे, आज मी जे काही माझं नाव कमवलंय, जे काही स्वतःचं कमवलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा विक्रांतचा आहे. कारण की आई ज्यावेळेला 13 तास बाहेर काम करते, त्यावेळेला आपल्या मुलाची शाळा, आपल्या मुलाचं जेवण, आपल्या सगळं, तो वर्क फ्रॉम होम असल्या कारणाने या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी वडीलच घरात आहेत. सो त्याचा सपोर्ट, त्याने कुठेही चिडचिड न करता, म्हणजे त्याने माझे डोहाळे पुरव म्हण किंवा सगळं करून, म्हणजे माझ्या सगळ्या हवं नको ते सगळं, तू काय म्हणशील, म्हणजे तू केसांपासून ते नखांपर्यंत सगळं मला काय आवडतं ते मला आणून द्यायचा तो. आणि त्याच्यानंतर मग इतकं लाडवून ठेवलेली बायको, मग नंतर ती प्रेग्नेंट होणार, आणि आम्ही सतत टूरला बाहेर जायचो, आउट ऑफ इंडिया फिरलोय खूप, म्हणजे त्याने खूप जग दाखवलं. आणि पण ह्या प्रोसेसच्या वेळेला सुद्धा मॅच्युरिटीने तिने सगळी सिच्युएशन हँडल केली. मग त्याचा हात होता माझ्यावरती की तुला काम करायचंय ना, तू काम कर, मी बघेन, लक्ष ठेवेन. ही सुद्धा खूप मोठी, हा जो हात ठेवून असतो हा जवळपास एक पिलर असतो की अरे यार. आणि मला काहीच बघायला लागायचं नाही, रुबेनची शाळा, अभ्यास, काहीच नाही. आता कुठे असं झालंय की बाबा आता जावंच लागतं ऑफिसला, तर ठीक आहे, गोष्टी मॅनेज होतात, तो मोठा झालाय. पण तो जो पिरियड होता ना, तो अतिशय, आणि एकतर या बाबतीत मी विक्रांतला शेवटपर्यंत सल्यूट करेन. अतिशय एकतर हुशार मुलगा, त्याच्यामुळे मला त्याच्या अभ्यासाचं काय होणार. आणि मला तन्वी टॉन्ट मारायची, दिसायला तुझ्यासारखं होते पण बुद्धी विक्रांतची घेऊ दे, अशी टॉन्ट मारायची मला. अगं तो खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. म्हणजे आणि तो माझा, म्हणजे तुला माहितीये अशी देयर वॉज अ टाइम की मला कळायचंच नाही की मी नक्की मैत्रीण याची आहे का हिची आहे. कारण हे दोघं आपापसातच पॉझिटिव्ह व्हायचे. कारण मी घरी आले ना की मी त्याच्यावर गप्पा ठोकत बसायचे ना, मग हिचं जाय, चल ना मला मॉलमध्ये जायचंय, चल ना मला मॉलमध्ये, तू काय तिकडे बसली. माझ्या सगळ्या फ्रेंड्स मध्ये त्या तो जास्त कोणाला मार्क्स देत असेल, मानत असेल, तर ती तन्वी आहे. बिकॉज शी इज मॅच्युअर्ड. ती मॅच्युअर्ड आहे, अजून हुशार आहे, टॅलेंटेड आहे. सो त्याच्या लेवलला गप्पा मारणारी कोणी असेल तर ती तन्वी बालो आहे. तन्वीचा कसा बॉन्ड आहे त्यांच्याबरोबर? खूपच छान, खूपच मस्त. आणि तो मस्करी आणि खूप छान समोरच्याला पण वॉर्म वेलकम करणार, व्हेरी वेलकमिंग, व्हेरी वेलकमिंग. सांगायचं तात्पर्य की ही जी प्रोसेस होती ना, ती खूप चांगली सांभाळली. मी काम जे काही करू शकले आज, म्हणजे त्याचे खरंच म्हणजे आज, आणि मी विटनेस आहे, म्हणजे मी बघितलंय की असं एखाद्याचा इगो अगं लगेच हर्ट होऊ शकतो की तू कसं असं कसं मला सांगू शकतेस. पण म्हणजे मला असं म्हणतो ना की एक जेंटलमॅन ची डेफिनेशन त्यांनी मला दाखवून दिली की इट्स नॉट ओनली अबाउट की एक बाई म्हणून फक्त बाईनीच घरात राहून मुलाला सांभाळलं पाहिजे. तो एक लिव्हिंग एक्झाम्पल आहे
असं दाखवणार आहे की असं इट्स नॉट ओनली द मदर्स रिस्पॉन्सिबिलिटी फादर इज इक्वली रिस्पॉन्सिबल आणि ते त्यांनी समोर पण केलंय. तेच मी म्हटलं ना की मी विटनेस केलंय ते इज अ लिव्हिंग एक्झाम्पल. येस. पण ही मैत्री आता उलगडते हळूहळू. पण मला सांगा, स्वभाव प्रत्येकाचा सारखा नसतो. इथे तुमच्या दोघींबद्दल बोलायचं झालं तर सारखे गुण किती आहेत स्वभावातले, काही आहे? म्हणजे जसं ती म्हणाली ना, जसं मला कोणाशी असं पटत नाही असं नाही होत, मी सगळ्यांचीच पटवून घेते. पण मला कळतं कुठे थांबायचं, तिला कळत नाही कुठे नाही थांबायचं. हा एक डिफरन्स आहे. आणि एक लाईक शॉपिंग आणि अजून एक खूप त्रास. सिमिलॅरिटी सांगा ना, सारखं काय आहे? मग मी विरोधात जाते. नाही गो, सिमिलॅरिटी असं बघायला गेलं तर नाही. म्हणजे मला हसायला खूप नाही, मला हसायला खूप आवडतं. आम्ही कुठल्याही नॉनसेन्स फालतू गोष्टीवर हसतो. म्हणजे हा पायनॅपल त्या ह्याच्यात पडला तरी आम्ही हसतो. मग इथे बघ, येतं की नाही हसायला, येतं की नाही. आणि मी हिच्याकडे जायचं ना की मला डाऊन फील होते यार. तन्वी कुठे आहेस तू? अगं माझा फोन. तन्वी कुठेस तू? नाही कांजर मारला. ठेव फोन. तिसरा फोनला मी तिला गमतीत नेहमी म्हणायची ही गोष्ट की मी मुळात कांजूरमार्गला राहायचे ना मी. आणि माझं आता आम्ही लग्न होऊन मी गोरेगावला, मालाडला शिफ्ट झाली. आधी आम्ही गोरेगावला राहायचो. मी असं गमतीत नेहमी म्हणायचे, एकदाचं लग्न करून टाकते म्हणजे गोरेगावला सेटल होईल. म्हणजे मला कधी लग्न कशासाठी करायचं तुला, मला भेटता यावं म्हणून. पण नशिबाने मुलगा पण असाच मलाड मधलाच मिळालेला आहे. जवळ आहे की नाही. पण तसं असतं. सिमिलॅरिटी काय? सिमिलॅरिटी शी इज आस्किंग. सिमिलॅरिटी नाही खरं तर. चॉईस तिचा खूप वेगळा, माझा वेगळा आहे. सिमिलॅरिटीज नाही. पण एक शॉपिंग तिला खूप आवडतं, अजिबात आवडत नाही. विक्रांत मला म्हणून हिच्या बरोबर शॉपिंगला पाठवायचं, कारण मी हिला करू द्यायचं ना. त्याचे पैसे वाचत. चल चल चल. अच्छा तू जाते का? बरोबर ठीक आहे जा. आणि ती तसंच करते. अगं माझ्यावरती त्या लिपस्टिक वगैरे ज्या असतात ना, त्या मुली असतात उभ्या ब्रँडच्या, त्यांचे फेसेस आणि हे बरेच, मला तर माहिती पण नाही ब्रँड. एवढ्या लिपस्टिक. हा अगं तिच्याकडे एक अख्खी एवढी मोठी व्हॅनिटी वरून लिपस्टिक. व्हॅनिटी मध्ये कसं असतं, एक कप्पा फाउंडेशनचा असतो, ब्लशचा असतो, ब्रशेसचा असतो, लिपस्टिक. तरी ना ही जाऊन ना तिकडे लिपस्टिक घ्यायची. तर ती जी मुलगी असायची ना, मी हिला सांगायचे ना, ही आहे तुझ्याकडे? अच्छा आहे का? बरोबर ठीक आहे. ही घेऊ, ही पण आहे तुझ्याकडे, ही घेऊ. ती मुलगी आहे ना विकणारी, ती चिडायची माझ्यावर की तिचं असं की ही घेते, तुझं काय झालंय, तुझे पैसे जात आहेत का, तिला घेऊ देत ना. आणि मी समजा एखादी गोष्ट म्हणली तिने, असं काहीतरी एक नवीनच काहीतरी आलंय की ब्लू कलरचा लायनर किंवा असं पिंक कलरचंच काहीतरी आलंय की मी ना, आणि मी तुला माझं शॉपिंग सांगते. मी कसं, मी असं नाही की करत नाही मला, पण मला आता समज मला एक स्पेसिफिक गोष्ट घ्यायची आहे, तर मी आधी बघणार की ती कुठे मिळते. ठीक आहे, समजा ही गोष्ट जारामध्ये मिळते, मी उठणार, गाडी घेऊन जाणार, जारामध्ये जाणार, 3 मिनिट शोधणार, नाही मिळाली बाहेर येणार, गाडीत बसणार, घरी जाणार. एकदम बोर आहे म्हणजे. आणि हे माझ्या मम्मापासून, माझी मम्मानीच माझं सगळं शॉपिंग केलं. माझ्या आईबाबांनी खूप लाडवून खूप सगळ्या गोष्टी. माझे बाबा सुद्धा माझ्यासाठी कपडे आणायचे, जीन्स वगैरे ना, त्यांना एकदम ट्रेंड माहिती असायचं त्यावेळेला. सो ही व्हेरी कूल गाय, व्हेरी कूल गाय. सो मी कधी शॉपिंगच नाही केलंय. नेहमी माझ्या मम्मानी ना, म्हणजे ती बिचारी अशी शॉपिंग करून आणायची आणि ती मला असं घालून बघ ना, घालून बघ ना जरा, घालून बघितलंय हे की कपडे आई आणून देते ग कपडे. आई म्हणायची हे बघ की 3 कपडे आहेत, घालून बघ ना. मम्मा मग घालून बघणार. हे दुसऱ्यांदा मी बघितलं, एकदा घालून असं घातलं आणि नंतर तर ही मला राग आला होता. आई बिचारी इथे अंगाशी आणते, नको का मम्मा. आणि काकू धावते तिच्या मागे, घालून बघ ना, ए आई ना, तन्वी 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 घालून, तन्वी. ते आत्ता कळतं, आता कळतं लग्न झालं. काकू मागे फिरतात, तुला कळतं का? पहिले मला आवडच नाहीये, कधीच नव्हती आवड मला शॉपिंग. पण म्हणून हिला जास्त घेऊन पण जात नाही. अगं ही 50 दुकानं फिरेल, अर्धी दर्शन हिची नजर फक्त. मी असं काय कपडे बघितला, मी हिच्याकडे असं बघितलं ना, हा कसा आहे असा,
एवढंच करते ती. पण सगळ्यात बेस्ट काय असायचं माहिती, एखादी गोष्ट तिने अशी मला दाखवली आणि मी म्हटलं चल घे, तर तिला असं व्हायचं की तात्मीने सांगितलंय घे, तर मग हेच नंतर परत नाही म्हणायचं मग आधी घ्याच. घेऊन टाका. लगेच. पण सिमिलॅरिटी तर फार कमी आहेत. खूपच कमी. म्हणजे अपोजिट गुण किती आहेत? सगळेच अपोजिट असतील मे बी. भरपूर. मी ती व्हेजिटेरियन आहे, मी नॉन व्हेजिटेरियन. कट्टर नॉनव्हेज. इथून सुरू करूया. सुरुवात करूया आपण. कलर पण वेगवेगळे आवडतात. दॅट्स ऑल राईट. म्हणजे आम्ही कलर्स तरी घालू शकतो, तरी घालू शकतो. एकमेकांचे अजून काय कपडे गं? खूप घातले. हो 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 खूप घातलेत. आणि बहिणी नव्हत्या ना आम्हाला दोघींना, आम्ही पुरेपूर त्याचा म्हणजे आय थिंक आवडत नाही अशी गोष्ट डिफरन्स नाहीच आहे. नाही मला वी आर व्हेरी गुड ड्रायव्हर्स. आम्ही दोघी उत्तम गाडी चालवतो. हा हे आमचं मला सिमिलर गुण आहे. हिच्या मला ना हिच्याकडनं तिला मेकअप शिकायला करायला खूप मिळतं. आवडतो, मला अजिबात नाही आवडत. हो. मला अजिबातच नाही आवडत, म्हणजे मला नाहीच आवडत. ग्रीन फ्लॅग पटकन तुला दिसतात, नाही रेड फ्लॅग तुला दिसतात. नाही मला मी थोडीशी इंट्युटिव्ह आहे एनिवे अबाउट माय सेल्फ ऑल्सो, नॉट जस्ट हर. पण मला आय एम व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट माय पीपल. माझे घरचे, माझे आई बाबा, माझा नवरा किंवा माझे मित्रमैत्रिणी जे माझे हु आर रिअली रिअली क्लोज टू मी ना, आय एम व्हेरी इंट्युटिव्ह अबाउट देम. मला नाही आवडलं तर मी तोंडावर सांगते. मी असं नाही गोल फिरून वगैरे काय नाही तोंड. किती वर्ष झाली ते माहिती? 9 वर्ष. 9 वर्ष. माझ्या गाडीला जेवढी वर्ष झाली असतील आणि एक काय आवडतं माहितीये का मला तिचं, नाही तिच्याकडनं शिकल्या खरंच ही गोष्ट सांगण्यासारखी आणि प्रत्येक मुलीने ऐकण्यासारखी आहे. तिचं असं आहे ना की ती स्वतःचा रिस्पेक्ट, ती स्वतःचा खूप रिस्पेक्ट करते, ती जपते. तिला ना कोणी तिच्याशी मोठ्या आवाजात बोललेली आवडत नाही. ती बोलतही नाही आणि तिच्याशी बोललेली आवडत नाही. तिचे स्वतःचे आवडत नाही ना, मी रडायलाच लागेल कारण माझ्याशी कधी कोणी मोठ्या असं मी आवाजात बघितलंय बोललेलं की नाही हा अशा आवाजात किंवा डिसरिस्पेक्टफुल ऐकूनच घेऊ शकत नाही, कारण की ती नाही करत कोणाला डिसरिस्पेक्ट. काही तिचे स्वतःचे एथिक्स म्हण किंवा स्वतःचे काही गोष्टी आहेत माझ्या, तू म्हणतात नाही का आपण की सी तुला तू अलाव करते, तू अलाव करशील. मग समजा कोणी तुला डिसरिस्पेक्ट केला, ओरडलं तर त्याला शांतपणे सांग, पण तू नाही सांगितलंस तर मग ते हावी होणार, त्याचा त्रास तुलाच होणार नंतर. आणि हे झालेलं आहे. सो त्याच्यामुळे माझं असं होतं की हिच्या काही गोष्टी त्या घेतल्या पाहिजेत की नाही माझ्याशी या आवाजात नाही बोलायचं तर नाही बोलायचं. तेव्हा मला उलट नाही, मला मोठ्या आवाजात मला माझ्या आसपास आय थिंक आय हॅव अट्रॅक्टेड ओनली दीज काइंड ऑफ पीपल. माझे सासू सासरे अत्यंत प्रेमळ, अत्यंत प्रेमळ, म्हणजे खूपच आहे. मला मी कौतुक करण्यासारखं इतकं करू शकते मी की आय डोंट हॅव एनिथिंग टू से अबाउट देम. म्हणजे मला इतकं त्यांनी सूट दिली आहे की मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी रेस्ट्रिक्ट नाही केलं आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम माय पेरेंट्स अँड माझे चोजन फ्रेंड्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त दीज आर नॉट माय चोजन पीपल. मी फक्त माझ्या नवऱ्याला चूज केले, पण त्याच्याबरोबर त्याच्यासोबत आलेले लोकसुद्धा माझे इतके निखळ असे काय म्हणतो आपण, असे व्हेरी वॉर्म पीपल. माझा नवरा सुद्धा अत्यंत वॉर्म, म्हणजे त्याला फारच गोड आहे, खूप शांत. तुझं कसं बॉन्ड आहे तिच्या नवऱ्याबरोबर? खूप छान, खूप मैत्री ग, खूप मैत्री, खूप मैत्री. आणि त्याचं असं असतं मध्ये खूप काळजी घेतो. कुठे गायब झाली तू, तर तो एक तर तो सिद्धार्थ साऊथ तिकडे तो मेनन नावात, आणि सिद्धार्थ मेनन तो सिंगर पण आहे, ऍक्टर पण आहे तिकडे. तर त्याचं असं होतं की त्याचं असं की तन्वीची मित्रमैत्रिणी माझ्या मित्रमैत्रिणी, ती मी नाही आले तर त्याचाही असं कधीतरी मेसेज येतो किती रे तू का गायब हो गई तू, तर असं त्याचंही येतं. म्हणजे मला असं वाटतं जे आपण आपल्या इंटरनली ज्या गोष्टी आपण ठरवतो किंवा मॅनिफेस्ट करतो त्याच आपण गोष्टी अट्रॅक्ट करतो. सो आपण समजा स्वतःला आपल्याला माहिती आहे की दीज आर द काइंड ऑफ पीपल दॅट आय वॉन्ट इन माय लाईफ, यू अट्रॅक्ट ओनली दोज काइंड ऑफ पीपल. ट्रू. मी या गोष्टीमुळे जेलस आहे तिच्यावरती खूप, कारण की व्हेरी ब्लेस्ड टू हॅव दीज काइंड ऑफ पीपल. ऐका गंमत म्हणून बोलते, जेलस म्हणजे माझं असं होतं की हिच्या आजूबाजूला असलेले सगळेच मित्रमैत्रिणी सगळेच कसे काय चांगले आहेत, एवढंच कसं काय सगळे रिस्पेक्ट देऊन एकमेकांशी बोलतात, इतके चांगले कसे काय यार, काय करते काही. गंमत म्हणून एक सांगते, आमचा एक खूप चांगला मित्र आहे राजू, आम्ही म्हणतो राहुल सिंग, ऍक्च्युअली त्याचं नाव राहुल सिंग आहे आणि तो खरं तर सिद्धार्थचा मित्र होता, पण आमचा जास्त मित्र झालाय. पंचिंग बॅग आहे तो अक्षरशः. तो
तो लिटरली ज्यावेळेला माझ्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये येतो ना त्यावेळेला त्याला असं इतका तो मुद्दाम माझ्याविषयी काहीतरी उलट बोलतो. त्याला असं वाटतं की मला कोणीतरी सपोर्ट करेल, पण त्याला आजच्या काळात कोणीच सपोर्ट नाही केलंय ग. मग तो माझ्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलेल मुद्दाम पोक करायला म्हणून. तर आता समजा माधवी समोर मला काहीतरी बोलला ना तर मला वेळच येत नाही त्याला उलट उत्तर द्यायची. त्याला भिडते किंवा अशा माझ्या बाकीच्या पण मित्रमैत्रिणी की मला काही करावंच नाही लागत. आणि त्याचा इन्सल्टही करतो आम्ही आणि तो हसत हसत पचवतो सुद्धा. ही इज व्हेरी स्वीट. आणि पार्टीमध्ये तो एक आहे जो पाहिजे बाबा. तुम्ही कॉमेंट तुमच्याकडे गॉसिपचा विषय काय असतो दोघी जेव्हा भेटता तुम्ही कुठल्या आम्ही मुद्द्यावर गॉसिप नाही करत. तुला वाटतं बघ तू तुम्ही कुठल्या विषयावर बोलता? फिल्म्स विषयी बोलतो. ती खूप आणि फिल्म्स पेक्षा ना मला असं वाटतं की आम्ही एकमेकींच्या ग्रोथ विषयी जास्त बोलतो. आय थिंक दॅट इज समथिंग दॅट वी रिअली डिस्कस की काय आता फ्युचर, व्हॉट डज फ्युचर होल्ड फॉर अस, काय आपल्याला आयुष्यात करायचं आहे, किंवा रुबेन असो किंवा जनरली आपल्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, आणि किंवा अजून पुढे काय किंवा मेंटली आपण ॲट पीस येण्यासाठी योगा करणं ती मला इन्स्पायर करते काही गोष्टी करायला. सो आम्ही आय थिंक आमचं टॉपिक एकतर हे असतं किंवा पायनॅपल ज्यूसमध्ये पडून हसणं, हे दोनच गोष्टी करतो आम्ही. तर खूप हसतो. बट इतकी फिट आहे ती, तुला येतात तिच्याकडनं सल्ले येतात हे केलं पाहिजे, पण ती घेत नाही एवढं. हा मला तिला माहिती आहे, ती मला फार पुश पण नाही करत एखादी. कारण मला असं वाटतं की फिटनेस इज समथिंग दॅट यू रिअली हॅव टू decide on your own and then start your journey. You cannot have somebody else telling you की हे कर त्याच्यात ना जोपर्यंत आपल्याला स्वतःला वाटत नाही आणि काय होतही नाही. आणि मुळात ना मला खायला प्रचंड आवडतो. फूडी आहे, खूपच फूडी आहे मी. सो मला स्वतःला कधीतरी जाणवतं जास्त. म्हणजे मला आजही आठवत आहे की माधवी ज्यावेळेला तिच्या स्ट्रगलिंग डेज मध्ये शी यूज टू ती येते, म्हणजे तू तिचे आधीचे फोटो बघतील आणि आता तिला बघशील ना तिच्यात तिच्यावरती समजा एक डॉक्युमेंटरी गेलं तर तिच्या इतकी इन्स्पायरिंग स्टोरी कुठेच नाही. तू तिचे फोटो बघ त्या काळचे आणि तिला आत्ता बघ, तिच्यात ती व्यक्ती ती नाहीच. हा तिचा खूप मोठेपणा तुला सांगते दर्शना. मला ह्या बाबतीत तिचा खूप रिस्पेक्ट करते मी. मजा मस्ती हसणं बिसणं सगळं एका बाजूला ठेव, बट ज्या वेळेला माधवी म्हणून मैत्रीण म्हणून तिच्या समोर येते ना त्याला कुठल्याही गोष्टी मी तिच्यासोबत शेअर करते, काय करते, माझ्यातलं हे चांगलं आहे, माझ्यातलं हे वाईट आहे, हे जे डिस्कस होतं ना, पहिली गोष्ट ती जज नाही करत कोणालाच, माझं तो सोडूनच दे. आणि जर मला जज करायचं झालंच तर ती नेहमी मला म्हणते की मी तुला जज करेन, तू जे काय अचीव्ह केलंस ना मी त्याच्यावरनं जज करेन तुला. एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटतं की तू जसं ती म्हणाली ना, सेल्फ रिस्पेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुला जर का समोरचा व्यक्ती येऊन सांगतोय की काय करतेस तू आयुष्यात, की असं काही काय, असं कोणी घालतं का, हे कपडे घालतात का, किंवा असं काय, असं काम करतात का, हे सिरियल काय कुणीही करेल, मग असं बोलणारे खूप आहेत ना, देयर आर सो मेनी पीपल. तर मी तिला नेहमी असं सांगते की तू कोण आहेत ते त्यांना माहिती तरी आहे का की तू आयुष्यात काय अचीव्ह केलंयस, तू जिथून येतेस तिथून तू आज ज्या स्तरावर आहेस तिथे पोहोचायला तू किती स्ट्रगल केलंयस. हा मी स्वतः पण नाही बघितलंय, पण तिच्या बोलण्यातनं, तिच्या जनरली ती जे मला गोष्टी तिच्याबद्दलच्या सांगते किंवा तिचे फोटोज बघते त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं ना. तर मी तिला तेच म्हणते की माझ्यासाठी, जसं मी म्हटलं ना मगाशी, तुला 7 खून माफ आहेत. कारण टू डेज एक, जसं आपण प्रियांका चोप्राविषयी म्हणतो ना, प्रियांका चोप्राला कसं तिने त्या, किंवा सुष्मिता सेन, दीज आर व्हेरी सेल्फ मेड वुमेन ना, हू एम्पावर अदर फिमेल. ती तशी आहे. मला ती त्याच तरह, म्हणजे इमॅजिन मी तिला कोणाबरोबर कम्पेअर करते, कारण मी तिला बघितलंय तो तिचा प्रवास ॲक्च्युली अनुभवला नाही, विटनेस नाही केला आहे, पण मला माहिती आहे ना तिच्या बोलण्यातनं की ती कुठून कुठवर पोचली आहे. सो मला असं वाटतं की तू स्वतः विचार कर की तू कॉन्फिडंट हो स्वतःबद्दल. लगेचच समोरचा तुला सांगतोय की तू कशी बावळट आहेस म्हणून तू बावळट झालीस का, तू बावळट असतीस तर तिथून इथपर्यंत पोचली असतीस का. तुला स्वतःत कॉन्फिडन्स पाहिजे ना, तू काय अचीव्ह केलंस तू स्वतःला. आधी आपण म्हणतो ना की माज नसला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे, पण एक बेसिक कॉन्फिडन्स तर पाहिजे. आणि ज्या वेळेला माझा कुठले गिल्ट वगैरे असेल, असं तसं तर ती ते एका मिनिटात ते घालवते माझं. तू वेडी आहेस का, तू कुठे तुझी एनर्जी घालवतेस, तू कुठे एनर्जी घालवतेस तुझी, तू काय आहेस.
अरे यार तुला कधी असं वाटलं ना फक्त तुझ्या स्ट्रगल पासूनचे आतापर्यंतचे दिवस फक्त बघ डोळे बंद करून तुला कळेल मला एक एक गोष्टी म्हणजे ती खोपोलीहून एकटी प्रवास करणं, आई बाबांना सोडून ॲट व्हॉट एज शी यूज टू कम, साध्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे मला तिचं ना एक इतका गोड इन्सिडेंट आहे ना, तिची ती रेंटवाली बाई तिला खूप त्रास द्यायची, तिचे आंबे ढापायची ग ती. आणि सकाळी 7 वाजले आणि ती तुला माहितीये तिचं कसं आहे माहितीये, तिला आता फिटनेस असो काही असो 7 वाजले 6 वाजले फॅन बंद. अगं आणि तिचं ना तिचं फेवरेट फळ आहे ना आंबा. तर ती ना काय करते माहितीये, तिला समजा तिची डाएट पण करते ना, पण ती मन मारत नाही. ती काय करेल, ती फक्त ब्रेकफास्टला एक आंबाच खाईल. मग तिचे ते काय ते तिचं ते कॅलरीज कॅल्क्युलेट करून मगच ती तिचा पुढचा मील तसा प्लॅन करते. असं नाही की तिने सोडून दिला आंबा, नाही नाही आंब्यात हे खूप असतं किंवा काय जे काय त्याच्यात असेल जे तिच्या डाएटला नाही सूट होणार असेल. मला आवडलं जे काय त्याच्यात असेल. रिसर्च मध्ये घुसत संबंधच नाही ना, ती रिसर्च मध्ये घुसत पण नाही. मला हे आवडतं, मी आज मी हे खाऊ शकते, उद्या मला खाता येणार आहे काय तेलकट फ्राईड. पण करेक्ट आहे, काही असा ऍटिट्यूड असू शकतो ना, खाण्यासाठी मस्त. हा तर ते मोठे आंबे जे मी आणलेले असायचे ना, हो तिथे ढापायचे, ते काढायचे छोटे ठेवायची खूप किस्से आहेत का असे. म्हणजे अशा वेळेला म्हणजे तेव्हा पण असं वाटलं होतं की बापरे काय होतंय घरामध्ये, मला जायचं इथून. शी यूज टू बाउन्स फ्रॉम वन सेट टू दी. ऑफकोर्स ते सगळ्याच त्या काळच्या ऍक्टर्सनी केलेलं आहे. जसं एकाच वेळेला 3 शूटिंग्स करायचे ना, ती एका सेटवर ना दुसऱ्या सेटवर, सकाळी एक सिरियलसाठी किंवा जे काही एक प्रोजेक्टसाठी करते, दुपारी एक प्रोजेक्ट करते, रात्री एक प्रोजेक्ट करते. एवढं थकून बागून घरी जायचं आणि आंबे ढापलेले दिसत. वा 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 तन्या, वा 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 वा, आंबे थकून जायचं नाही, आंबे ढापलेले दिसायचे. आई ग, पण तू आता म्हणजे this is what we do. डल मोमेंट कधी नसेल ना जेव्हा तुम्ही भेटता की आता काय बोलायचं एकमेकांशी. आम्ही आमच्या बॅड एक्सपिरियन्सेस ना पण हसत हसतच सामोरे जातो. किंवा आम्हाला सांगायचं जरी असेल ना तरी आम्ही ते ऍक्ट आउट करतो ना. एक तर मुळातच अभिनेत्री असल्यामुळे आम्ही ते, ही तर खूपच ही तिच्या एक एक किस्से इतके, मी तर तिचे प्रयोग लावते, हे करून दाखव ना, माझ्या आईबाबांनाच दाखव. माझ्या मम्माला केवढी आवडते. आणि मला असं नेहमी वाटतं की ती जे डिझर्व करते ते तिला अजून मिळालेलं नाही. शी द काइंड ऑफ ॲक्ट्रेस दॅट शी इज, आय थिंक शी इज मच मोर देन दॅट. ही तुला तन्या म्हणते, तिला काय म्हणतेस? आय डोंट माधवी कॉल आउट ऑन. हां म्हणजे मी अशी माझ्या शॉर्ट फॉर्म्स मध्ये. प्लीज आता मुलगा तर काय म्हणतो विचार तिला. काय म्हणतो? त मावशी. त मावशी. ते लहानपणी तिला असं तन्वी तो तन्वी मावशी बोलायला लागलाय, ही अजून त मावशी बोलते. त मावशी ऐक माझं कालच बोलले, मी शॉर्ट फॉर्म्स मध्ये कोणालाच हाक मारत नाही म्हणून मी तिला माधवी. हा मी रुबेनला जाताना तर मला स्कूलमध्ये म्हटलं, रुबेन मी संध्याकाळी त मावशी सोबत मी जाणार आहे इंटरव्ह्यूला. कोणासोबत? त मावशी. हा ठीक आहे, ओके बाय, असं करत गेला तो. पण वाव मस्त आहे. पण मला सांगा की गिव्हन अ चान्स, तुम्ही चॉईस बाय फ्रेंड आहात, ओके, गिव्हन अ चान्स, जर स्वभावातली एक एक सवय तुम्हाला बदलता आली एकमेकींच्या, अरे मला खूप बदलायच्या, काय बदलाल? काय बदलाल? माधवी फर्स्ट. मला तिच्यातला गुण घ्यावासा, म्हणजे बदलायचा आहे, समथिंग दॅट यू वांट टू चेंज इन. प्लीज थोडंसं तिने नेहमी टापटीप थोडंसं अजून जाताना निघताना राहावं. प्रेझेंटेबल. मला ना सी आय गेट दिस दर्शना हे बघ, मी नुसते चंद्रकोर लावून निघाले ना आणि झुमके, तू दिसतेच चांगले त्याच्याबद्दल म्हणत, चांगली दिसते, मग मी कशाला करायचं? इंटरव्ह्यू साठी म्हणून चाललंय तिला. नाहीतर लिटरली तिला सांगितलं ना, हे छान दिसते जे घरात घातलेस ते, चल आपण जाऊ. हो ना, चल चप्पल. ती लगेच घेईल इझिली. मग माझं असं होतं का, अगं हे बदल कपडे, आणि मग नंतर ती बदलणार, काय घालू, मला कंटाळा आलाय, अरे यार तन्वी. मग मी तिला मी काढून घाल, मग हे नको ते नको असं करत, म्हणजे तो एक मला गुण बदला असं वाटतो. पण मला ते तर फारच नगण्य आहे. मला तर तिच्याकडे खूप काही घ्यावं असं वाटतं. ते सांग, चल काय घ्यावं असं वाटतं? एकदा तिची मॅच्युरिटी, हुशारी तिची, ती खूप हुशार आहे. म्हणजे हुशार म्हणजे फक्त जनरल नॉलेज काही असेल, ती इथून खूप हुशार आहे. आणि ती मला घ्यावीशी वाटते तिची. आणि ना तिला ना कुठलीही सिच्युएशन असो लाईफमध्ये, तिला ते सगळं बॅलन्स करता येतं. म्हणजे अरे आता समजा सासू सासरे आहेत, नवरा आहे,
फ्रेंड्स आहेत ते कुठे बॅलन्स. म्हणजे मला एक गोष्ट खूप आवडते तिची, हे तिलाही माहीत नाही आहे. मी जेव्हा घरी जाते ना तिच्या, नेहमीचेच फ्रेंड्स असतात. असं नाही की बाबा कोणी वेगळे, नेहमीचे फ्रेंड्स असतात, सगळे मजा मस्ती करत असतो किंवा फ्रेंड्स असो किंवा नसो. सिद्धार्थ आणि ते गप्पा मारत बसले. समजा मी थोड्या वेळासाठी फक्त मी बेडरूममध्ये येऊन अशी बसले नॉर्मल अशी, तर तिला कुठेतरी असं जाणवतं वाटतं की माधवी एकटी बसते का तिकडे. मग ती मुद्दाम असं काहीतरी कारण काढून याची गप्पा मारायला येते की काय ग इथं असली, मग ती तिथं अशी गप्पा मारत बसेल. हे एकदा नाही दोनदा नाही खूप वेळा झाले. तर ती हे नोटीस करते की अरे माधवी, मग माझं स्वतः का तू एडीएस का, जा मी सहज आली इथे, एवढं काय फॉर्मॅलिटी, जा दो, नाही ग मी अशी झाले. म्हणजे तिला हे कळतं की माधवी तिकडे एकटी बसली, तर आपण जावं तिला जॉईन करावं, कारण की ती सारखी येत नाही ना. सो तिला ना हा सेन्स खूप चांगला आहे, तो बॅलन्स करता येतो तिला. सगळ्यांचं 10 लोक जरी घरामध्ये असतील तरी कोणाला काय हवंय तिथे ती तिथे उभं राहून सांगू शकते तुझं झालंय का. ती प्रत्येक ठिकाणी जाईल आणि बघेल की काय हवंय, कोणाला काय हवंय का, काय राहिलंय का. सो तिला ते इतकं छान जमतं ना, म्हणून तिचं फ्रेंड सर्कल खूप आहे. बापरे, एवढं कौतुक. केवढं कौतुक. इन जनरल तुम्ही करता कौतुक असं बाहेर करतो. आणि आमच्यात ना एकच मला आवडणारी गोष्ट ना, आम्ही कोणाबद्दल गॉसिप नाही करत. आम्ही एवढ्या एकमेकींमध्येच असतात. बट तन्वी, यू टेल मी की काय तुला हिच्यातला गुण बदलायला आवडेल, एक कोणता गुण तिच्यातला तुला घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की शी शुड स्टार्ट अंडरस्टँडिंग वाइब्स. कोण कशासाठी तुझ्याशी बोलतंय, तुझ्याशी कॅमेराडरी करायचा प्रयत्न करतोय. नॉट एव्हरीबडी इज द सेम. आय एम नॉट सेइंग टू स्टॉप, कारण शी कम्स फ्रॉम एन इंडस्ट्री वेअर तिला डिप्लोमॅटिकली वागायला थोडंसं शिकलं पाहिजे. बरोबर, करेक्ट बोलली. द काइंड ऑफ इंडस्ट्री म्हणजे. आणि आज मला ही खंत आहे, म्हणजे 2024 पूर्ण संपला, मला खंत आहे ही या गोष्टीची. आणि आता तर मी ती खूप चॅलेंज म्हणून घेतली की मला या स्टेजला चुकीची माणसं कुठली आहेत, चांगली माणसं कुठली आहेत, आपल्यासाठी योग्य माणसं कुठली आहेत, कुठल्या लोकांच्या वाईब्स आपल्यासाठी करेक्ट आहेत, हे कळलं फार गरजेचं आहे दर्शना. नाहीतर ना आपण आतून पोखरतो, खूप नुकसान होतं आपलं. ते वाचायचं असेल तर आपली संगत कोणाशी आहे, आपण कोणाशी आपल्या गोष्टी शेअर करतोय, उठबस करतोय, आपल्या आतल्या गोष्टी असतात. जसं मी तन्वीला सांगते, तन्वी ती खूपच, तिच्याबद्दल डाऊटच घेऊ शकत नाही मी, ती इकडचं या कानाला पण कळणार नाही. पण ज्या व्यक्तींना तू दुसरी कुठली मैत्रीण झाली तुझी, ती खूप इझिली सगळ्यांना सगळं सांगते. मी पण तशीच आहे. आय एम ऑल्सो एन ओपन बुक. बट देन मी कोणाबरोबर बोलते, जसं ती म्हणाली, माझ्या आसपास माणसं जशी आहेत की जे माझे कॉन्फिडंट आहे, आम्ही त्यांच्याशी बोलू शकते, मी त्यांच्याशी शेअर करू शकते, बिकॉज आय हॅव अ लॉट ऑफ ट्रस्ट. ही काय करते, ती सगळ्यांनाच सगळं सांगते जे मला नाही आवडत. आणि माझं त्याला कारण आहे तन्वी, काय तो प्रॉब्लेम आहे. मी कारण म्हणण्यापेक्षा तो माझ्यातला प्रॉब्लेम आहे. मी जे आत्ता गेल्या वर्षामध्ये तर मला प्रकर्षाने जाणवलं की मी आहे ना, आपण चांगले आहोत ना, सगळं जगच चांगलं आहे, त्याच्यामुळे मी विश्वास ठेवते पटकन. आणि मी हे अनुभवले, मी विश्वास ठेवलाय लोकांनी. एकेका वेळेला तिच्या आईने सुद्धा मला फोन करून सांगितलंय, तन्या मी माझं काय झालंय, मी विश्वास ठेवले, लोकांनी हिशोब ठेवले, विच इज म्हणजे आता हे यू नीड टू अंडरस्टँड एक्झॅक्टली. तर हा माझ्यातला मायनस पॉइंट आहे. मला एकेका वेळेला तिच्या आईने पण मला फोन करून सांगितलं, अगं तिला जरा समजाव ना, ही व्यक्ती अशी अशी आहे, तिला कळत नाही. मी म्हटलं काकू झालंय सांग. ओके, पण हिच्यातला कोणता गुण तुला घ्यायला आवडेल तन्वी? आय थिंक फिटनेस. तेवढं एकच काहीतरी आहे जे ठेवू नये, तेवढं एकच काहीतरी आहे म्हणते ती. या मीन शी इज व्हेरी, आणि तिची सिन्सिअरिटी खूप व्हेरी पर्टिक्युलर, खूप सिन्सिअरली सगळं करते. मग ते रुबेनसाठी डबा बनवण्यापासून टेकिंग केअर ऑफ हर चाइल्ड टू being on the set as a professional. I don't know, ती किती कॅप्स घालून फिरते अशी, यु नो हाऊ यू से दॅट, की ती खूप उत्तम गृहिणी पण आहे. तिच्याकडे तिला जर सेटवर बघितलं तर तिला असं वाटेल ही मुलगी घरात काहीही करत नाही. एक्झॅक्ट ऑपोजिट, वेन यू गो ॲट होम तर तुला असं वाटेल हिच्यासारखी गृहिणीच नाही.
ती पुरणपोळ्या वगैरे सगळं करते असं तिने याच टेबलवर बसून मला इथेच सांगितलंय. होय होय. सगळं पुरणपोळ्या हे करते. मी आणि उत्तम माझी सगळ्यात बेस्ट म्हणजे ब्लेसिंग ही आहे की माझ्या आयुष्यात जेवढ्या मैत्रिणी त्या सगळ्या छान जेवण एकदम सगळं. मला ना तू जे खायला बोललीस कोणीतरी ना, पाहिजे. आता मला उषा नाईक ऍक्ट्रेस माहिती आहेत ना तुला, स्वप्नांच्या पलीकडल्या, त्यांची आठवण आली. त्या एकदाच माझ्याकडे राहायला आल्या होत्या. एकदा एक रात्रच राहायला आल्या होत्या. लेट झाला होता त्यांना, कोल्हापूरला यायचं होतं, बस नव्हती काहीतरी का काही ट्रॅव्हलिंगचं त्यांचं काही झालं नव्हतं मॅनेज. माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगत होते मला काहीच माहीत नाही. सकाळी नॉर्मल आपलं आपण नाश्ता, एवढी सिनियर उषा नाईक म्हणजे सच अ सिनियर ॲक्ट्रेस. ते आलं तर माझ्याशी असे होतं, ते आल्या तर पहिलं राहिलं आलं तर आपल्याकडे, त्यांना काय करू, काहीतरी द्यायला पाहिजे, मग सकाळी नाश्ता करू. तर ते सगळ्यांना नंतर सांगायला लागल्या की म्हणे माधवी ना उंबरट्याच्या बाहेर अभिनेत्री आहे बरं का, उंबरट्याच्या आत गृहिणी आहे. माझं झालं बापरे, असं पटकन एका एवढ्याशा ह्याच्यामध्ये. आणि त्या एक्सपिरियन्स इतके आहेत ना की म्हटलं नाही उषा ताई मी तर काहीच नाही केलंय, सकाळी फक्त तुम्हाला ब्रेकफास्ट. ज्या पद्धतीने ती तिच्या आई बाबांची काळजी घेते, किंवा आय थिंक शी इज अ व्हेरी गुड डॉटर, शी इज अ व्हेरी गुड वाईफ, शी इज अ ग्रेट मदर, आणि शी इज अन ॲब्सोल्यूट पॉवर वुमन. केवढं कौतुक झालंय आज ते ऑन. आणि मला असं पण ती जेन्युअनली कौतुक करते. मला तर असं मला वाटतं की खोटं. मनापासून खरं कौतुक करणारी आणि माझ्यातले दोष काढणारी क्रिटिक तन्वी आहे. खरं सांगेल तोच एक आपला मित्र आपण म्हणूया ना. तर गोड तर सगळेच सगळेच बोलतात बोल. अरे बाई गोडच गोडच बोलतात. सगळे समोर. आणि मग मागून ठासतात. तसं असतं ते. तसं असतं, पण तसं तिच्या बाबतीत नाही. आणि ती मला कान असं पिळून सांगेल. सो मी ती जे बोलले त्याच्या डाऊट अजिबातच घेऊ शकत नाही कुठल्याच गोष्टीत. तन्वी हे बोलले ना माझ्या मागे काहीतरी पण ते माझ्या स्वभावातच आहे, स्वभावतच आहे. त्यामुळे ते मला असं वाटतं ती माझ्या बाबतीत नाही, ती सगळ्यांच्या बाबतीत तसं करत पण आता असं कधी होऊ नये, पण तरी मला विचारायला आवडेल कधी दुरावा आला या मैत्रिणीमध्ये? कारण मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. आता मला कळलं की तुम्ही एकमेकींबद्दल ऐकूनच घेणार नाहीत कोणाच्या तोंडून. नाही. एक बरं झालं मला आठवलं, एक छोटं मोठं जे काय भांडण झालं ते काय आठवण्यासारखं पण भांडण नाही. अवॉर्ड फंक्शन, आवड फंक्शनच्या तर ना ते झालं भांडण. आणि माझं असं होतं की यार यार भांडण, आणि एकमेव झालेलं ते एकच भांडण. पण माझं आणि अजून एक ती नॉर्मल होती. नाही मी सांगते कसं आहे माझं. मला ना आत काही ठेवता येत नाही, स्पेशली नेगेटिव्हिटी. मी खुश असेल तर मी खूप खुश होऊन मी काय 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 बोलेन 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 बोलेन, पण मी नाराज असेल तर मी तशीच नाराजगीमध्ये सगळं ओकते, आतमध्ये ठेवतच नाही काय. माझ्या सिस्टम मध्ये ते राहत निगेटिव्हिटी नाही, काहीच नाही राहत. पॉझिटिव्हिटी पण मी तितकीच देते आणि नेगेटिव्हिटी पण काढते बाहेर, माझ्या आतलं जे असतं ते. सो ती अवॉर्ड फंक्शनच्या रात्री जे काहीतरी आमचं झालं काय मला आठवत पण नाही काय, मला पण नाही आठवत ते. सो भांडण झालं आणि मी तिला भडाभडा त्याच रात्रीच मी हा विचार नाही करत की दिस इज हर नाईट, ती अवॉर्ड जिंकली होती त्या रात्री, ही तिची रात्र आहे आणि लेटर बी वगैरे नाही. असे अवॉर्ड्स खूप येतील जातील, पण ही जी मैत्री आहे ना ही मी हॅम्पर करू देणार नाही. मला आज हे वाटतंय मी हे बोलणार, जसं मी म्हटलं दुसऱ्या दिवशी बी नव्हतं, ॲज इफ नथिंग हॅपन. काहीच नाही. दुसऱ्या दिवशी एकच भांडण. आणि तिथे रडली बिडली होती, त्याला थोडी बारीक डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मला ना मला आलं ग रात्री. मग सकाळी झालं यार तन्वी नाही यार आपली मैत्रीण आहे. मग मी असा फोन केला, हॅलो ऐक ना तन्वी. हा बोल ना ग. हा हॅलो तन्वी. हा ग बोल ना, ऐकायला ते बोल. म्हणजे ती एवढी नॉर्मल झाली होती. मी म्हटलं तिला नंतर विचारलं, अगं मग ते लक्षात ठेवून काय करायचंय बरोबर. ते कुठं लक्षात ठेवलं. अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट ना. सो किती छान आहे. हेही मी शिकले तिच्याकडनं की ते एक स्पार्क बास असतो डिस्टन्स ऍब्सोल्युटली व्हायला, एक छोटी गोष्ट बास असते. उगीचच मग ती मिसअंडरस्टँडिंग वाढत जाते. सो माइट एज वेल जस्ट क्लिअर द. तुम्ही दोघींनी एकमेकींचं कोणतं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट केलंय आज? मला तिचं जावळीतलं काम प्रचंड आवडलं. म्हणजे तिने ना, एक तर तिचा फेस आहे ना, तर तिला ते बोललेलं आवडत नाही, पण मला बोलायचं आहे. विद्या बालन सारखी दिसते ती. तर तुझं क्यूटनेस असतो ना चेहऱ्यामध्ये तिच्या हसल्यावरती आहे ना, तर तो इतका गोड फेस आहे. आता तरी तिने थोडं पुट ऑन केलंय, त्यावेळेला ना एक्सक्यूज मी अजून पण तसाच गोड आहे. अगं हे पुट ऑन म्हणजे त्याला बारीक दिसत होती असं म्हणते मी. तर तेव्हा त्या सिरियलमध्ये ना अशी बारीक होती एकदम. तू कधी बघितलंच नाही एपिसोड. आणि तिथे एक दोन तिचे क्लोज बघितले होते ना, तो इतका निरागस चेहरा दिसला होता ना तिचा त्याच्यामध्ये. आणि तिने तो रोल जो केला होता ना त्याच्यात खूप इझनेस होता तिच्याकडे. मला ते काम आणि तिच्या सगळ्या ॲड्स आवडतात. जेवढे तिने ॲड्स केल्यात ना, तिने खूप सुंदर. तिचा ॲडचा फेस आहे. कमी वेळात खूप चांगलं दाखवावं लागतं तुम्हाला जे काही कंटेंट आहे तो. तर
खूप छान करते ती, सटल मस्त करते. म्हणजे ते या 2 गोष्टी मला तिच्या खूप आवडतात. जावे म्हटलं पण काम तिचं खूप आवडलंय आणि जेवढं तिने नाटकामध्ये करते ती काम, पण मला आवडलेलं, नाटकातही छान काम करते, पण मला आवडलेलं जेवढ्या तिने TVC केलेले आहेत आणि जावईचं काम, या 2 गोष्टी मला फार आवडतात तिच्या. तन्वी, मला असं वाटतं की ती जे अदरवाईज मला करून दाखवते ना एक एक गोष्टी त्या मला जास्त आवडतात. कारण मला असं ते बघून ती ऑनेस्टली स्पीकिंग ती ना शी इज अ फॅब्युलस कॉमेडियन. तिचा कॉमेडीचा टायमिंग इतका लाजवाब आहे ना. सो मला असं वाटतं की ती ते जास्त डिझर्व करते की तिचं तो आय एम स्टील टू वॉच द बेस्ट वर्जन. अच्छा. तिचं ती काम तर छानच करते, प्रश्नच नाही. पण मला माहिती आहे ना तिचं पोटेन्शियल. एकदा नागिण करून दाखव ना. मला अगं ती माझं एक फेवरेट आहे. तर मी ते स्क्रीनवर नाही बोलू शकत, पण ते मी तिला सगळ्यांना करून दाखवलं. तू बघितलंयस का तिला कधी कॉमेडी? नाही. दॅट्स व्हाय आय एम सेइंग यू. मी नाटक केलं होतं ना, त्याच्यामध्ये कॉमेडीसाठी मला अवॉर्ड मिळालं. हो त्याचं मला कळलं होतं तेच करू शकतो. अगं तेच त्याच अवॉर्ड फंक्शन नंतर आमचं त्याच अवॉर्ड फंक्शन पाठवून झालेलं. त्याच अवॉर्ड नंतर त्याच्यात आम्हाला दोघींना पण नॉमिनेशन होतं त्याच्यात. तुला पण नॉमिनेशन होतं आणि तिला अवॉर्ड मिळालं होतं आणि तिला मिळालं म्हणून. पण खूप अप्स अँड डाऊन्स असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. डल मुमेंट, अरे म्हणून भांडण झालं. हिला कॉमेडी कसं मिळालं? जाऊ दे, संपवते इंटरव्ह्यू, फोकस कर दो आउट. मी उठ रही हूं. असं आम्ही हसत असतो का दर्शना, काही कारण नसतं. अगं आणि मॉलमध्ये वगैरे हिला खूप ओळखतात. हो, आणि आम्ही असं वेड्यासारखं काहीतरी करत असतो आणि येतात ना फोटो घ्यायला. पण डल मुमेंट्स खूप असतात प्रत्येकाच्या आयुष्यात, इंडिव्हिज्युअली म्हणते मी. पण दोघींना मिळून मला सांगा, एखादी इतक्या वर्षात इमोशनल करणारा कोणता डे किंवा मुमेंट कधी होती की जेव्हा त्या गोष्टीमुळे दोघी इमोशनल झालात? ते काय होतं? मला आठवतंय तिच्या डोळ्यात पाणी होतं ज्या वेळेला लग्न होतं तेव्हा. नाही लग्नाला मी नव्हते ना. की तुझ्या लग्नाला नव्हती? नाही, मी बरं नव्हतं आय थिंक, काहीतरी मला काय ते झालं. पण विक्रांत होता. आणि विक्रांतची आई होती. विक्रांतची आई आली. आणि अजून एक मला तुला सांगायचंय, आमची फ्रेंडशिप ना, तुम्हाला बर्थडे विशच नाही केलं, फोटो नाही टाकला, फोटोच नाही टाकलास. नाही करते तसं, खोटं बोलू नको. नाही मी काय करते नाही, मी तुला सांगते. फोटो आहे, मला फोन केला समजा तिने, हॅपी बर्थडे माधवी वगैरे. हा झालं ऐक ना, फोटो आहे तुझ्याकडे, फोटो टाका स्टोरीला. नाही मम्मी म्हणते नाही माझ्याकडे, मला फोटो पाठवते फोटो. माझ्याच बर्थडेच्या दिवशी फोटो टाकते आणि स्टोरीला टाकते. कोण करत ग? आई शपथ, फोटो टाक, अच्छा कॅप्शन दे, चांगलं कॅप्शन दे. चांगलं. अगं किती वेळा तिच्या मिस्टेक्स असतात ना, स्पेलिंग मिस्टेक. आणि ना मी तिला सांगते, नुसतं फोटो नको टाकू, काय टाकतेस त्याच्यावरती, हा हे टाक. आणि स्पेलिंग मिस्टेक्स मिस्टेक आणि माझं ना, तू काही टाईप करायला गेलीस ना, तर ते ऑटो टाईप नाही येते, म्हणजे ते चुकतं काय, ऑटो करेक्ट नाहीये. तर ना इंस्टाग्रामवर असं झालं ना की तिचं स्पेलिंग चुकलंय, हा ओके 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 डिलीट. मी तुला रिप्लाय करते डिलीट, पोस्ट डिलीट करून टाकायची. आई ग, कमाल कमाल आहे हे सगळं. एवढा वेडेपणा असतो. हा तर आपली इमोशनल मोमेंट बद्दल, इमोशनल मोमेंट, कॉमेडी मोमेंट केली तुम्ही. ही ना घरी येते ना माझ्याकडे मरीनाला, आता माझा नवरा साऊथ इंडियन, तर राजू मी म्हटलं ना, तर यू बिहारचा कुठला तुला माहिती, माझा मित्र नाहीये तो. कुठला रे हिंदी भाषिक आहे ना, तर मला माहिती नाही कुठला आहे तो. ही त्यांना येऊन मराठी गाणी अलेक्साला सांगते कुठलं ते, अगं इरादा पक्का मधलं कुठलं गाणं काय, भिजून गेला वारा. हा अलेक्सा प्लीज प्ले भिजून गेला. सिद्धार्थ झोपाळ्यावर, अगं कोणतं सॉंग आहे? गाणं प्ले झालं. सिद्धार्थ आमच्या झोपाळ्यावर बसलाय, राजू एका खुर्चीवर बसलाय, बिचारा झुलतोय. अच्छा आहे गाणं, अच्छा आहे.
काही नाही काय आणि चाललंय त्यांना अच्छा, विचार गाणं अच्छा आहे. हिला खुश करायचं म्हणून ते आपले गाणं गाणं अच्छा आहे. हिची करा मराठी गाणं अभि चेंज करे अभि 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 दुसरा गाणं आता लगा काय कसं होतं की त्यांची पण एक लिमिट आहे ना काय सहन करायची सहन आहे का? ही ऐकायची हिच्या गाण्याची रेंज वेगळीच आहे ना. हो माझी पूर्ण बरं मी म्हणजे डायरेक्ट समजा आता भिजून गेला वारा कट्टू दुसरं गाणं मी लावू शकते रात्रीचा खेळ चाले मी एवढी चिपटवू range शकते आहे ती तिच्या. म्हणजे ही सगळी गाणी पाठ आहेत ना माझी त्यामुळे मी कुठलंही गाणं आठवल्यावर मी लावू शकते आणि त्यांचं काय होतं बिचारे माझी आपण कसं एका वाईब मध्ये असतो एक झोन असतो ना माझा झोन वेगळा असतो ही वेगळी वेगळीकडेच जाते ना. बट फन आहे यार मस्त आहात तुम्ही दोघी पण आज आता सुपर रिलेशन्स मध्ये तुम्ही आले आहात मी म्हणाले आज या एपिसोडच्या निमित्ताने एकमेकींना काहीतरी प्रॉमिस करा तर काय प्रॉमिस कराल तुम्ही एकमेकींना प्लीज तन्वी छान उत्तर दे तन्वी 10 मिनिटं हसेल नाही रे म्हणून मी मागे गेले. काय ग काय दे ना प्रॉमिस मी मागायचं तिच्याकडे. एकमेकींना प्रॉमिस तिच्याकडनं मागायचं नो 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 तू तिला काहीतरी माझं तयार प्रॉमिस आहे. करायचंय मग तू सांग आधी. हा? हे वय असं असतं तिचं सांग तू काय आता हे प्रॉमिस ॲक्च्युली अलिखित नियम असतो फ्रेंडशिपचा मला असं वाटतं की टिल द एंड ऑफ माय लाईफ मध्ये कितीही काही घटना घडू दे ते काही होऊ दे भांडणं तर मला वाटत नाही आमचे काही होतील पण काही असू दे शेवटच्या श्वासापर्यंत ती माझी मैत्रीण असणार आहे फॉर शुअर आणि मी कायम तुझ्या सोबत असणार सेम अरे तू वेगळं प्रॉमिस सेम प्रॉमिस आहे अगं सेम का काहीतरी दे ना मला प्रॉमिस मी एवढी सिरियस नाही आहे कशाबद्दल अशी लाईफ बद्दल. जर फ्रेंडशिप बद्दल बोलली असतीस बाय बाय नाही कशासाठी केला आय एम सेइंग की मला असं वाटतं की अरे मला ना मी सांगते सिरियस नाही आहे कारण मला असं शी ऑलरेडी नोज एव्हरीथिंग अबाउट मी तिला सगळं जसं ती म्हणाली की हे फ्रेंडशिपचा नियमच आहे तसं मला तिला असं स्पेसिफिकली कुठलं काही प्रॉमिस द्यायची गरजच नाही आहे कारण तिला माहिती आहे की आय विल ऑलवेज बी देअर फॉर हर सो ही फ्रेंडशिप मी कशी तुझी टिकवेन वगैरे हे सगळं ती बोलू शकते कारण शी दॅट शी इज दॅट वोकल अबाउट हर मी अशी एवढी काय म्हणतो मला असं तू ते बोलणार नाहीस मे बी मी बोलणारच नाही आहे आय हॅव ऑलवेज बीन अ पर्सन हू ॲक्ट्स मला एखाद्या माणसासाठी करायला आवडतं रॅदर देन सेईंग तर मला असं आय डोंट हॅव एनिथिंग टू से ॲज सच बट जे काही आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी केलेलं आहे ते मी सतत करत राहीन हे माझं प्रॉमिस. सतत तुझे कान उघडत राहील होय सगळं आतापर्यंत मी जे काही केलंय व्हॉटएव्हर इफ जर तुला असं वाटतं की माझ्याबरोबर राहून तू खुश आहेस तर मी तुला आयुष्यभर खुश ठेवेन जर तुला असं वाटतं की मी तुझ्या हातली नेगेटिव्हिटी काढते तर मी आयुष्यभर देईन सो आय हॅव तसं तर व्हॉटएव्हर शी इज एक्सपेक्टिंग आउट मी ना की कुठलेही नवीन ग्रुप तयार होत असेल माझा किंवा काय असेल मला एखाद्या व्यक्ती एखादी मैत्रीण असेल मित्र असेल तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेला तन्वीर सोबत घेऊन जावं तुला काय वाटतं या व्यक्तीबद्दल हा हे खोटारडे यार नको आधीची व्यक्ती खूप खोटारडे नाही तू सांग ना हे बरोबर आहे का असं मला असं वाटतं लिटरली की तन्वी चल ना जरा भेट ना माझ्या मित्रमैत्रिणींना भेट ना जरा असं तिला घेऊन जावं असं वाटतं म्हणजे मला असं म्हणायचं की माझं तिच्या बरोबरचं नातं इतकं इन्फॉर्मल म्हणजे इतकं फॉर्मल नाहीच आहे की मी तिला असं बसून सांगेन की प्रॉमिस सांग तुला असं मला आय डज नॉट कम नॅचरली टू मी इट्स जसं मी तिला म्हटलं तसं तुला माझ्याकडनं जे जे काही एक्सपेक्टेड आहे ते मला आयुष्यभर मी तुला देतच राहणार आहे सो त्याच्यासाठी मला वेगळं प्रॉमिस करायची खूप मस्त आणि भारी भारी कमाल धमाल बॉन्ड आहे हा दोघींचा मला कळलं आणि खरंच मजा आली मी स्वतःना पर्सनली खूप एन्जॉय केली ही मैत्री किंवा तुम्ही जे जे सांगत होता आणि जेन्युअनली माधवी अशी एक मैत्रीण आपल्या आयुष्यात असावी माधवीसारखी एक मैत्रीण आयुष्यात असावी की जी आपल्या विरोधात हे खूप आत्ताची जनरेशन आहे ना किंवा आत्ताचं कॉम्पिटेटिव्ह जग आहे हे खूप गरजेचं आहे की माझ्या ॲब्सेन्समध्ये माझ्याबद्दल माझी मैत्रीण ऐकून नाही घेता कामा आणि दिस इज बेस्ट आपल्याबद्दल चांगलं बोललं जात आहे म्हणजे आपल्याला रिलेशनशिप टिकवायचे म्हणून आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणं तर ते खूप घातक अबाउट यू गर्ल्स सिरियसली खूप मस्त पण थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला एवढ्या छान गप्पा मारल्या
आणि ऑल द बेस्ट. भेटत राहूया, गप्पा मारत राहूया. आणि मी तन्वीला आज पहिल्यांदा भेटले, कमालच. थँक्यू. इंटरव्ह्यूचा शेवट जाता जाता गाणं गाऊन जरा करा. प्लीज, भिजून गेला वारा होऊन दे. हो रे, भिजून गेला वारा. गाते गं मी आज त्याच्यापेक्षा. अलेक्सा प्ले. अलेक्सा प्ले भिजून गेला वारा. नाही, आणि आत्ताच एक गाणं आहे खेळ चाले. तुझ्यासाठी गायचं ना, रात्रीचा खेळ चालेल तुझ्यासाठी. तुझं वाईब तोच नाही आहे. गं. तू भलतीच गाणी गाऊ एक शकते. गाणं जे आत्ताच आहे ते डेडिकेट केलंय मी रुबेनला. मला तेच गाणं डेडिकेट करायचंय तन्वीला. सेम सॉन्ग आहे. दिल तू जा तू दर्द दी दवा तू जब तक है जीना मेरा जीने दी वजह तू दिल तू जा तू दर्द दी दवा तू जब तक है जीना मेरा जीने दी वजह तू. क्या बात. व्हेरी क्यूट, व्हेरी स्वीट. मस्त अशाच खुश हसत आणि मस्त पॉझिटिव्ह राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. इट वॉज ग्रेट. तू आम्हाला बोलवलंस. ऍक्च्युली खरं तर दिस इज द फर्स्ट टाइम आम्ही दोघी असा इंटरव्ह्यू करतोय. आणि मला खूप आवडले. Very मला excited. हिच्यासोबत आपण डिरेक्टली जावई विकत घेणे आहे, नंतर आपण एकत्र. कॅमेरासमोर एकत्र आहोत. Absolutely. So आम्हाला खूप दिस मजा वॉज येते. आय थिंक 10 years back. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. thank you. थँक्स टू यू. Thank थँक्यू राजश्री मराठी. थँक्यू सो मच. थँक्यू.